प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रोमो आउट झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय की ही जी व्यक्ती आलेली आहे, अंत असते प्रारंभ. ज्या दिवशी तेजस्विनी मनस्विनीचं जे काही सुरू होतं ते मात्र एका कॅमेरामध्ये कैद झालेलं आणि ते सगळं कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती म्हणजे एका नव्या पर्वाला सुरुवात होती, एका नव्या लपंडावाला सुरुवात होती. हे आपण त्या दिवशी पाहिलं, परंतु ही आलेली व्यक्ती कोण आहे याचा खुलासा आजच्या भागामध्ये होणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की ती व्यक्ती ही सरकारच्या घरी म्हणजे कामत कुटुंबियाकडे आलेली आहे आणि तेव्हा ती बोलून दाखवते की जेव्हा साडेसती सुरू असते ना, तेव्हा कर्माची जी आपली फळं आहेत ती आपल्याला भोगावी लागतात. म्हणजे जशी कर्म असतात ती आपल्याला भोगावी लागतात, तेव्हाच ती साडेसती संपते. आणि याचा उद्देश आपण पाहतो, हे सगळं काही सरकारमुळेच बोलणं असतं, कारण की हे सगळं कॅप्चर करणारी सरकारबद्दलचा ठोस पुरावा हा त्या व्यक्तीकडे असतो. आपण पाहतो मालिकेत एंट्री झालेली आहे नंदाक्काची. आता ही नंदाक्का कोण आहे आणि कशाच्या जीवावर ती कामत कुटुंबात राहणार आहे आणि किती मोठा धमाका हा सरकारसाठी असणार आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही. सरकार असं समजते की हा तिचा लपंडाव आहे, परंतु सरकार सोबत आता कोण लपंडाव खेळणार याचा खुलासा पुढील भागात होईलच. परंतु नंदाक्काच्या येण्याने मात्र कामत कुटुंबीय चांगलंच हादरतं. नंदाक्काची एंट्रीच एवढी भारी झालेली आहे की ज्यावरून आपण समजू शकतो की ते व्यक्तिमत्व कसं आहे. जेव्हा ती ऑटोमध्ये बसते तेव्हा सुद्धा ऑटोवाल्याची जी हुशारी असते मात्र तिने ती बरोबर ओळखलेली असते. त्यानंतर ती ऍड्रेस सांगते जे तिने लिहून आणलेला असतो, म्हणजे ती कोणाच्या सांगण्यावरून तिथे आलेली आहे हेही आपल्याला समजणार आहे. आणि नंदाक्काच्या एंट्रीमुळे आता सखी सुखावणार की सखी पुढे आणखीन मोठी आव्हानं असणार. आईवर विश्वास ठेवणारी सखी म्हणजे सरकारच्या खोट्यापणावर विश्वास ठेवणारी सखी मात्र तिलाच आई समजू लागते, परंतु खूप मोठं सत्य हे मात्र नंदाक्काकडे आहे. आणि नंदाक्का कोणत्या गोष्टीसाठी त्या घरात आलेली आहे आणि त्याचबरोबर आता ती सरकारला तो व्हिडिओ दाखवून कशा पद्धतीने तिथे ब्लॅकमेल करू शकते हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आपण पाहतो की कानाने तर सह्या केल्या, कानाने घटस्फोट पेपरवर सह्या करून दाखवून दिलं की तो काना माडिक नाहीच आहे. आणि आता मात्र नवीन पर्व हे सखी आणि कानाचं सुरू होणार आहे, कारण की सखी काना वेगळे होऊ शकत नाहीत. सखी काना हे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत जोपर्यंत सखी आणि कानाला वाटत नाही. आणि हे बोलल्यानंतर मात्र सखी भारावून जात असते, कारण की ती सुद्धा कानावर प्रेम करते, कारण की ती प्रश्नच तसा करते. मला नव्हतं वाटलं की तू अशा सहजच सह्या करशील, मला असं वाटलं की मी तुला मनवेल आणि रडेल त्यानंतर तू सह्या करशील, परंतु सहजच तू केलास. तेव्हा मात्र कबीर म्हणतो की हो मी केल्या, कारण की मी काना माडिक नाहीच आहे आणि माझा प्रवास तुझ्यासोबतचा आता कबीर किर्लोस्कर म्हणून असणार आहे आणि मला माहिती आहे की भविष्यात तूच माझी बायको असणार आहेस. हे सगळं काही कबीर बोलून जातो, परंतु सखी त्याच्या बोलण्यात न येता तिचं मन दुखावतं, परंतु ती तिथून निघून जाते. घरी गेल्यानंतर मात्र आपण पाहतो की इकडे सरकार ही खूप जास्त त्या तिच्या गेटअप मध्येच परेशान असते, कारण की तिला असं वाटत असतं की हे असं ओल्ड लुकिंग मला घालायला आवडत नाहीये. मी कधी एकदाची माझी सरकार बनते आणि कधी हे सगळं साम्राज्य मी मिळवते, कारण की प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आहे. सखीचा, घरातल्या लोकांचा, कारण की प्रत्येकाने माझ्या थोबाडीत मारली होती त्याची मात्र मी व्याजासहित वसुली देणार, असं मात्र आपण पाहतो सरकार बोलत असते. त्यानंतर मात्र जेव्हा सरकारला असं वाटतं की आता हे सगळं मला उतरून टाकायचंच आहे आणि मला आता मनस्विनी बनून राहायचं आहे, सरकार बनून मी राहणार आहे, कारण की या सगळ्यांचा मला खूप कंटाळा आलाय, परंतु आता लवकरच हा कबीर आणि सखी यांच्या दोघांमधलं जे काही आहे ते संपेल आणि सगळं हे व्यवस्थित होईल. परंतु जेव्हा सखी येते त्यानंतर मात्र गोष्टी बदलतात, कारण की सखीने खूप मोठा डाव हा समोर टाकलेला असतो. कारण की सखी म्हणते की काना आणि माझ्यामध्ये जे काही नातं आहे
हे नातं असं सहजासहजी संपवू शकत नाही. त्यासाठी 1 महिना वेळ मला हवा आहे. या सगळ्या प्रोसिजरला सुद्धा 1 महिना लागेल आणि त्यामुळे आपल्याला 1 महिना थांबावं लागणार आहे, असं सुद्धा आपण पाहतो की तेव्हा सखी बोलत असते. कारण की जेव्हा सखी आणि कानाचा घटस्फोट होईल त्यानंतर पुढच्या प्रोसिजर करता येतील. कारण की तोपर्यंत मात्र सरकारला कोणत्याही पेपरवर सह्या सुद्धा घेता येणार नाहीत. ती याबद्दल सखीला बोलूच शकत नाही. आपण पाहतो की त्यानंतरच सरकारचा डाव हा सुरू होणार असतो. कारण की आता सहजासहजी गोष्टी झाल्या असत्या, परंतु आता गोष्टी ह्या वेगळ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की काना आणि सखीला थोडासा वेळ हा हवा असतो आणि त्यामुळे सखी म्हणते की 1 महिना तरी मला लागेल. तेव्हा मात्र सरकारचा चेहरा पडतो आणि हा चेहरा मात्र सखीच्या काकांच्या लक्षात येतो की हा चेहरा सरकारचाच आहे. जेव्हा सरकार काही वेगळ्या विचारात असते, जेव्हा तिच्या मनाविरुद्ध घडत असतं, तेव्हा तिचे एक्सप्रेशन हे असेच असतात आणि ही गोष्ट सखीच्या काकांना सुद्धा लक्षात येते आणि तेव्हा मात्र सरकार विचार करत असते की ही जी कानाची साडेसाती आहे, ही साडेसाती माझ्या आयुष्यातून कधी जाणार. आणि तेवढ्यातच नंदाकाची एंट्री होते आणि नंदाका बोलते की साडेसाती तेव्हाच जाईल जेव्हा आपल्या कर्माची फळं ही भोगलेली असतील, तेव्हाच ती साडेसाती संपते. अशी साडेसाती कधीच संपवू शकत नाही. जशी कर्म तशी साडेसाती आपल्याला लागलेली असते, असं मात्र आपण पाहतो की तेव्हा ती नंदाक्का बोलून दाखवते. आता मात्र मित्रांनो, सरकारला टक्कर देण्यासाठी आता कान्हासोबत ही नंदाक्का सुद्धा असणार आहे आणि ती स्वतः घरात राहणार आहे आणि तेव्हा मात्र खेळ हा पलटलेला आहे. कारण की प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा ती एंटर करते त्यानंतर तिच्यावर प्रश्न करणारी ही सरकार असते आणि त्यानंतर नंदाका सरकारला एकांतात बोलायचं आहे असं सांगून रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर जे काही सरकारला ती दाखवते त्यानंतर सरकार चांगलीच हादरते. कारण की या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. लेन्स तिथे चेंज झालेली होती, डोळ्याला लेन्स लावण्यात आलेली होती. त्याचबरोबर आता जी खरी सरकार आहे तिने तिचे डोळे बदलून घेतलेले आहेत. हा व्हिडिओ सुद्धा तिच्याकडे असतो. म्हणजे सरकारच्या विरोधात सगळे पुरावे हे त्या नंदाकाकडे असतात आणि तेव्हा सरकार ही त्या नंदाकाला धमकी देते की तुला मी जिथे माझी बहीण आहे ना तिथे मी तुला सहजच पाठवू शकते. परंतु त्यानंतर मात्र ती नंदाक्का म्हणते की मला माहित होतं तू तुझ्या बहिणीला संपवू शकतेस, तर मग मी काय चीज आहे. परंतु माझ्या संपल्यानंतर तुझे प्रश्न हे संपणार नाहीत, तर तुझं अस्तित्व संपेल. त्यामुळे मी जसं सांगते ना तसंच वागायचं आणि तोंड तुझं गप्प ठेवायचं. जर तुला वाटत असेल की तुला मला संपवायचं असेल तर संपव, माझे किती दिवस राहिलेत. परंतु हे मात्र लक्षात ठेव की जे स्वप्न तू पाहतीयस, या स्वप्नाच्या जीवावर तू आतापर्यंत एवढा मोठा प्रवास गाठलायस, तो सगळा मी शून्य करू शकते. तेवढी ताकद माझ्याकडे आहे आणि त्या गोष्टीची व्यवस्था मी पूर्णपणे करून आलेली आहे. आता मात्र सरकार पुढे कोणताही ऑप्शन नसतो. ही व्यक्ती कोण आहे, कोणत्या उद्देशाने आलेली आहे, तिने काय काय केलेलं आहे, हे सगळं काही आता सरकारला पाहावं लागणार आहे आणि त्यामुळे सरकारची मात्र चांगली झोप उडते. त्या दोघी जणी रूमच्या बाहेर आल्यानंतर मात्र सरकारचा सगळा चेहरा मोहराच बदलून जातो, बोलण्याची भाषाच बदलून जाते आणि हे सगळं कोड्यात टाकणारं असतं. सखी सुद्धा विचारते की अगं आई, ही कोण आहे. परंतु ही माझी मैत्रीण आहे, खूप जवळची मैत्रीण आहे आणि तू तुझी मावशीच असं समज, असं सुद्धा आपण पाहतो की तेव्हा सरकार ही सखीला सांगत असते. सखी त्यांच्या जवळ जाते, त्या सुद्धा सखीला जवळ घेतात. कारण की या मुलीची काही चूक नाहीये हे त्यांना माहीत असतं. तिच्यासोबत काय घडलंय याची कल्पना सुद्धा त्यांना आलेली असते आणि त्यामुळे त्या सखीला जवळ घेऊन प्रेमाने त्या बोलत असतात. सखीला सुद्धा आपलं कोणीतरी आहे असं वाटत असतं. परंतु आतापर्यंत आईकडनं किंवा बाबाकडनं मी कधीच या व्यक्तीबद्दल ऐकलेलं नाहीये आणि घरातल्या कोणत्याच कुटुंबियांना सुद्धा माहीत नसतं की ही व्यक्ती कोण आहे. परंतु ही व्यक्ती येण्याने मात्र सरकारच्या चेहऱ्यावर जो घाम आलेला असतो तो मात्र सखीच्या काकाने पाहिलेला असतो आणि आता ही गोष्ट कान्हाला सुद्धा समजणार आहे. कान्हा मात्र या व्यक्तीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागात पाहायला मिळेलच. परंतु प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेतला खरा लपंडाव हा आता सुरू झालेला आहे. इकडे राजलक्ष्मीने सरळ सांगितलेलं असतं की लवकरात लवकर त्या सरकारला संपव आणि विषय तिथेच क्लोज कर. परंतु हे असं होऊ शकत नाही असं मात्र कान्हा सांगतो. कारण की सहजासहजी तिला मरण येणं हे शक्यच नाहीये. तिला मी सखीसमोर एक्सपोज करणार, सखीचा विश्वास जिंकणार, त्यानंतर सखी माझी बायको म्हणून या घरात गृहप्रवेश करणार आणि त्यानंतर मात्र गोष्टी ह्या अशा घडतील असं मात्र कान्हा राजलक्ष्मीला म्हणतो. यावरून राजलक्ष्मी आणि
कानामध्ये वाद होत असतात, परंतु अर्पिता मात्र हे सगळं समजावून तिच्या सासूंना म्हणजे राजलक्ष्मीला सांगत असते. इकडे सरकारची झोप या व्यक्तीने उडवलीये हे मात्र जेव्हा कानाला समजेल तेव्हा काना आणि त्या व्यक्तीची भेट होऊ शकते आणि कानाला या सगळ्या गोष्टी समजू शकतात. तर प्रेक्षकांनो, हा आलेला जबरदस्त ट्विस्ट मालिकेत एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. सरकारची झोप उडू शकते आणि हे सगळं ही व्यक्ती घडून आणू शकते. सरकारला टक्कर देण्यासाठी या व्यक्तीची एंट्री झालेली आहे आणि ही व्यक्ती पुढे काय काय करणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेचे लेटेस्ट ट्विस्ट आणि टर्न पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.